नमस्कार. सरकारी योजना असोत किंवा इतर काही सेवा आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं आता खूप महत्वाचं झालंय. पण मग आपलं कोणतं खातं लिंक आहे किंवा नवीन खातं कसं लिंक करायचं यात अनेकदा गोंधळ होतो. चला तर मग आज आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया. आपलं आधार कार्ड सध्या कोणत्या बँक खात्याशी जोडलेलं आहे हे नक्की माहिती आहे का? जर उत्तर नाही किंवा नक्की नाही सांगता येणार असं असेल तर काहीच हरकत नाही, कारण आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. म्हणजे बघा, गोंधळ मुख्यत्वे 2 ठिकाणी होतो. एक म्हणजे माझ्याकडे तर 2-3 बँक खाती आहेत, मग नक्की कोणतं खातं आधारला जोडलंय? आणि दुसरा प्रश्न म्हणजे मला जर वेगळं खातं जोडायचं असेल तर ते कसं करायचं? याच दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. सध्या आपलं कोणतं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक आहे हे तपासायचं कसं? चला पाहूया. आणि हे तपासण्यासाठी आपण थेट सरकारचं अधिकृत MARDHAR ॲप वापरणार आहोत. हा सगळ्यात सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे, त्यामुळे आपल्याला एकदम अचूक माहिती मिळते. चला तर मग प्रोसेस बघूया. सगळ्यात आधी प्ले स्टोअरवरून MARDHAR ॲप डाउनलोड करा आणि आपल्या आधारच्या डिटेल्सने लॉग इन करा. ॲप उघडलं की चेक रिक्वेस्ट स्टेटस नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. मग बँक सीडिंग स्टेटस निवडा. पुढे काय, फक्त आपला आधार नंबर आणि समोर दिसणारा कॅप्चा कोड टाका. मग एक OTP येईल तुमच्या मोबाईलवर, तो टाकला की झालं. कोणतं बँक खातं लिंक आहे ते लगेच समोर दिसेल. आहे की नाही सोपं? मस्त. तर आता आपल्याला लिंक असलेलं खातं कसं तपासायचं हे तर कळलं. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे. नवीन बँक खातं आधारशी कसं जोडायचं? इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. नवीन खातं जोडण्याचं काम MADHARA ॲपमधून होत नाही. त्यासाठी आपल्याला NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागतं. हेच या स्लाइडवर दाखवलं आहे. ही प्रोसेससुद्धा अगदी सरळ आहे. सर्वात आधी npci.org.in या वेबसाईटवर जायचं आणि कस्टमर हा पर्याय निवडायचा. तिथे गेल्यावर भारत आधार सीडिंग एनेबलर म्हणजे बेस नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. मग आधार सीडिंग निवडून समोर आलेला फॉर्म भरा. त्यात आपला आधार नंबर, बँक खात्याची माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट करा. बस, तुमचं काम झालं. ओके, तर आत्तापर्यंत आपण दोन्ही प्रक्रिया बघितल्या. चला आता यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया, म्हणजे कोणताही गोंधळ उरणार नाही. तर हे बघा, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक हाच आहे. फक्त खातं तपासायचं असेल तर MADLUR ॲप वापरायचं आणि नवीन खातं जोडायचं असेल तर npci.org.in या वेबसाईटवर जायचं. हे 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, हे सगळं करताना काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. नेहमी फक्त अधिकृत ॲप आणि वेबसाईटच वापरा. कुठल्याही दुसऱ्या लिंकवर क्लिक करू नका. आपला आधारला जोडलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा, कारण दोन्हीकडे OTP लागणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती पुन्हा एकदा तपासा, म्हणजे काही चूक होणार नाही. आणि हे अगदी खरं आहे. जेव्हा आपल्याकडे अचूक माहिती असते तेव्हाच आपण ह्या डिजिटल जगात आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे वावरू शकतो. आज आपण जी माहिती मिळवली ते त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग आज आपण आधार लिंकिंगचा सगळा गोंधळ दूर केला. आता जरा विचार करा, अशी अजून कोणती डिजिटल प्रक्रिया आहे ज्याबद्दल आपल्याला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल? कारण शिकत राहणं आणि डिजिटल जगात अपडेटेड राहणं महत्त्वाचं आहे.